ब्रेक के बाद स्वागत है एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में। कल्याण डोंबिवली महानगर पालिका चुनाव के मद्देनजर प्रभाग क्रमांक 6 में पैनल नंबर 6 ने सक्रिय प्रचार के जरिए चर्चा का विषय बन गया है। भाजपा और शिवसेना शिंदे गुट के गठबंधन के बावजूद इस प्रभाग में विपक्षी पैनल ने जनता के बीच बढ़ता समर्थन हासिल किया है। पैनल के उम्मीदवार उमेश धोंडू, बोरगावकर, अपर्णा संतोष भोईर, स्वप्नाली विनोद केने और संकेत रघुनाथ भोईर ने मिलकर संयुक्त प्रचार किया। स्थानीय मतदाताओं का मानना है कि ये पैनल विकास, एकता और जनसेवा के संदेश के साथ चुनाव लड़ रहा है और आने वाले चुनाव में मजबूत जनादेश हासिल करेगा। स्थानीय लोग पैनल के प्रचार अभियान से प्रभावित हैं और इसे मतदाता का पसंदीदा विकल्प मान रहे हैं। आम्ही चारही उमेदवार एकत्र प्रचारासाठी फिरलेलो आहोत। उमेदवार आम्ही हेच विजन घेऊन फिरतोय की ह्या प्रभागाचा प्रभाग क्रमांक 6 ह्या आमच्या प्रभागाचा विकास घडला पाहिजे, हेच आमचं विजन आहे। आणि आम्ही प्रयत्न करणार की ही लोकांच्या समस्या असणार, त्या घरोघरी जाऊन आम्ही लोकांच्या समस्या जाणून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय त्यातनं निश्चित आमचा विजय हा होणार, मशाल ही पेटणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे जे पॅनल आहे 6 नंबरचं, हे या प्रचारामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक आदर्श पॅनल म्हणून ठरलेला आहे। आणि आम्ही ज्याही ठिकाणी गेलोय, चौघं गेलेलो आहे आणि चौघं प्रचार आणि प्रसार करतो आहोत। मशालीचा एक परिवर्तनाची मोठी लाट आहे मशालीच्या बाजूने। आणि ज्याला म्हणतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या या बंधू मिलनाचा फार मोठा इफेक्ट समाजावरती आहे आणि एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला। आणि इथे परिवर्तनाची लाट आहे, म्हणजे या ठिकाणी कामं झालेली नाहीयेत, अनेक वर्ष इथे दुर्लक्षित झालेला हा भुजबळवाडीचा परिसर असेल किंवा आणखी इतर परिसरामध्ये कामं नाही। आता आम्ही या सोसायटीमध्ये आलो, तिरुपतीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर पेवर ब्लॉकचं काम आता चालू, काहीतरी कुठेतरी दाखवण्यासाठी कुठेतरी केविलवाणी परिस्थिती इथल्या उमेदवारांची झालेली आहे। आणि आम्ही संघटित आणि सक्षमपणे मतदार आमच्या मागे आहेत आणि ज्याला म्हणतो मतदारांकडनं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आम्हाला कॉर्नर मिटिंगांसाठी वेळ दिला जातोय, जागोजागी आमचं चांगलं स्वागत होतंय आणि परिवर्तनाची लाट आहे आणि हे कामाची पावती आहे। मग आम्ही हे जे काही आहेत या ठिकाणी, ही कामाची पावती आम्हाला कुठेतरी मिळते। विरोधकांच्या पायात अर्थात आता आम्ही जे कामं करतोय आणि जी कामं करणार आहेत आणि प्रत्येक 6 महिन्यानंतर मतदारांना जसं आज उमेदवार मतं मागायला येतोय तसंच आम्ही कॉर्नर मिटिंगा घेणार आणि त्या ठिकाणी कामाचं ऑडिट होणार। प्रत्येक 6-6 महिन्यांनी प्रत्येक काय कामं दिली, या परिसरातली कुठली कामं झाली, का नाही झाली, कधी होणार, कशी झालेली आहेत, परत पुढच्या 6 महिन्यात काय कार्यक्रम करायचा आहे, इथल्या काय समस्या आहेत, प्रत्येक वर्षाचं 6-6 महिन्यांनी कामाचं ऑडिट होणार। एक मतदान घेऊन गेला नगरसेवक आणि 5 वर्षांनी आला असं होणार नाही। त्याच्यामुळे एक अभिनव कल्पना घेऊन आणि एक नियोजनबद्ध असा विकासाचा आराखडा घेऊन लोकांसमोर जात आहोत आणि लोकांना हेच अपेक्षित आहे की एकदा नगरसेवकाला मत दिलं का तो पुन्हा फिरकत नाही, त्यांच्या अडीअडचणी बघत नाही, त्याच्या ऑफिसमध्ये फेऱ्या मारायला लागतात। तर नगरसेवक आपल्या दारी ही संकल्पना घेऊन आम्ही दारोदारी फिरत आहोत। आता आम्ही घरोघरी दारोदारी आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। कारण की हा वॉर्ड 4 वॉर्ड खूप मोठा असल्यामुळे, परंतु आम्ही तरी पण लोकांच्या घरोघरी पोहोचतोय आणि लोकांच्या मनातही आम्ही पोहोचतोय। आम्ही एक विजन घेऊन या पुढे आलेलो आहेत। एक मतदारांना आम्ही एक विजन आमचं सांगतो की या प्रभागामध्ये एखादं गार्डन पाहिजे, एखादं खेळाचं मैदान पाहिजे। आणि आता जी वाढती डेव्हलपमेंट आहे त्याच्यामुळे इथे पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भविष्यात भासू शकते। त्या अनुषंगाने या ठिकाणी एक जलकुंभ 20 लाख लिटरचा जलकुंभ मी माझी स्वतःची जागा देऊन या प्रभागासाठी एक वेगळं जलकुंभ उभारण्याचं आम्ही करतो आणि लोकांचा एक खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळतोय आणि आम्हाला खात्री आहे की हा विजय आमचा नक्की असेल। सत्ता स्थापनेनंतर सांगितलं ना की ह्या प्रभागासाठी हा प्रभाग एवढा दुर्लक्षित झालेला आहे। गेले 10 वर्ष या प्रभागाकडे शून्य विकास झालेला आहे। म्हणजे मूलभूत सुविधा पण या प्रभागामध्ये झालेल्या नाहीत। गटारींची परिस्थिती खूप बेकार आहे, ड्रेनेजची परिस्थिती खूप बेकार आहे। ह्या प्रभागाला एखादं गार्डन नाही, खेळाचं मैदान आहे, म्हणजे प्रभाग हे ग्रामपंचायत तरी बरी, त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती या ठिकाणी झाली। त्यामुळे आमचं विजन एवढंच राहील की स्वच्छ पाणी, तुमचे ड्रेनेजची लाईन व्यवस्थित असणार, एखादं प्रभागासाठी गार्डन असणार, एखादं खेळाचं मैदान असणार, त्या मूलभूत सुविधा आम्ही नक्कीच पोहोचवू। तिथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय। आम्ही लोकांच्या म्हणजे घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। चांगला रिस्पॉन्स आहे। ते म्हणजे बोलतात की विरोधक आता घाबरलेत। 16 तारखेला काय
करतो. 16 तारखेला आमचा विजय निश्चित आहे. कल्याण से सीनू संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। प्रभाग 6 में पैनल नंबर 6 के संयुक्त और सकारात्मक प्रचार ने संदेश दिया है कि विकास, एकता और जनता की सेवा ही चुनाव का असली मंत्र है। आने वाले चुनाव में जनता का जनादेश इस पैनल के पक्ष में मजबूत रहने की उम्मीद है। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।